नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भातील गणित विषयासंदर्भात आपण मागील 2 भागामध्ये बऱ्याचशा घटकांवर चर्चा केली. आज आपण महत्त्वपूर्ण घटकांवर चर्चा करणार आहोत. गणितसाठीचा अभ्यास मालिकेतला हा अंतिम भाग असेल, ज्याच्यामध्ये भूमिती, क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ, डेटा हाताळणी आणि गणित अध्यापनशास्त्र असे महत्त्वपूर्ण घटकांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि हे सर्व घटक खूप महत्त्वाचे आहेत. साधारणतः 8 ते 10 प्रश्न या घटकांवर विचारले जातात. म्हणून आपण या प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची यांनी यापूर्वी विचारलेले प्रश्नसुद्धा आपल्याला या संदर्भात मी सांगणार आहे. तर चला मग आपण पाहूया की आता आपण गणिताचे हे घटक. पहिला घटक आहे भूमिती. भूमितीमध्ये आपण जर TETचा सिलेबस पाहिला तर आकार, रेषा, कोन आणि आकृत्यांच्या अभ्यासाला भूमिती म्हणतात. आणि ह्या भूमितीतले हे महत्त्वपूर्ण घटक या परीक्षेत आहेत. तर मूलभूत संकल्पनांमध्ये आपल्याला बिंदू, रेषा, किरण आणि रेषाखंड ह्या घटकांवर थोडासा अभ्यास करावा लागेल आणि या दृष्टीने थोडीशी तयारी करावी लागेल. तर आपण अगदी 3री 4थी 5वीमध्ये हे शिकत असतो की बिंदू म्हणजे काय, रेषेच्या बाबतीमधले किरण असेल किंवा रेषाखंड असेल, हे सर्व शिकत असतो. आणि याच्यावरचेच काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी येत असतात. जसं रेषा म्हणजे काय, तर दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढणारी आकृती म्हणजेच रेषा. तर रेषा या सोपी गोष्ट असते, पण बऱ्याचदा रेषा आणि रेषाखंडमधला फरक काय किंवा किरण आणि रेषामधला फरक काय, तर हे थोडक्यात समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. नंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्रिकोण. 3 बाजू असलेल्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. बऱ्याचदा त्रिकोणातील कोणांची बेरीज विचारली जाते. तर 180 असते. मग त्रिकोणातील समभुज त्रिकोण किंवा विचारले जाते. आणि त्रिकोणातील कोणांच्या बेरीजचे उदाहरणंसुद्धा आपल्याला विचारले जातात. तर या ठिकाणी सरळ प्रश्न न विचारता थोडे वेगळ्या पद्धतीने विचारले जातात की प्रश्नपत्रिकांमध्ये काही कोणाचे प्रश्न आलेले आहेत ते पण आपल्याला समजून घ्यावे लागतील. चौकोनमध्ये 4 बाजू समान असलेली आकृती आपल्याला माहिती आहे. तर चौकोनाच्या संदर्भातली परिमिती असेल, क्षेत्रफळ असेल, असे सोपं असतं. त्याची उदाहरणं दिली असतात की एखाद्या चौकोनाच्या बाबतीमध्ये परिमितीमध्ये सेंटीमीटरमध्ये एखादी चौकोनाची एक बाजू दिलेली असते आणि परिमिती विचारली जाते किंवा मग क्षेत्रफळ विचारलं जातं. तर या दृष्टीने आपलं थोडं सूत्र लक्षात असणं गरजेचं आहे. चौकोनामध्येच आयत हा असतो. आयताची परिमितीचं जे सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तर या दृष्टीने आपल्याला परिमिती काढता आली पाहिजे. क्षेत्राच्या दृष्टीने लांबी गुणिले रुंदी ह्या सूत्रानुसार आपल्याला काढता आलं पाहिजे. काही उदाहरणंसुद्धा असतात, जसं लांबी 8 सेंटीमीटर आहे, रुंदी 5 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ किती, तर ते सरळ उत्तर आपल्याला 40 काढता येतं. तर अशी काही उदाहरणं यापूर्वी आलेली आहेत की जी आयत असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल किंवा कोणांच्या बाबतीतली ती आपण बघितली पाहिजे. अगदी 5वी 6वी 7वीतली गणितांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा अशी उदाहरणं आहेत. ते थोडीशी आपण बघितली तर निश्चितच आपल्याला या उत्तरं सहज सोडवता येतील. पुढचा घटक आहे वर्तुळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात की वर्तुळाच्या केंद्रापासून परिघावरील बिंदूपर्यंतच्या अंतराला काय म्हणतात, तर त्रिज्या म्हणजे काय किंवा त्रिज्येची व्याख्या काय, तर अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. नंतर परिमितीच्या संदर्भात आपण जर समजून घ्यायचं असलं तर आकृतीच्या बाहेरील सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. बऱ्याचदा चौकोनाची परिमिती, त्रिकोणाची परिमिती विचारली जाते. तर त्यावेळेस आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. क्षेत्रफळमध्ये आकृतीने व्यापलेला सपाट भाग म्हणजे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल, चौकोनाचे क्षेत्रफळ असेल तर ते आपल्याला सूत्र माहिती पाहिजे की 1/2 पाया गुणिले उंची हे आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काढता आलं पाहिजे. घनफळावर पण प्रश्न येतात. घन आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे घनफळ. घनाचे घनफळ आपल्याला विचारलं जातं की घनाच्या बाजू जर दिलेली असेल तर घनफळ किती, असे प्रश्न आपल्याला असतात. तर ते सूत्रानुसार आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं पण सोडवता आली पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे डेटा हाताळणीवर प्रश्न विचारले जातात. जसं माहिती गोळा करणे, मांडणे, विश्लेषण करणे, याच्यावर पण आपल्याला दिलेलं असतं. एखादा स्तंभालेख दिलेला असतो किंवा चित्रालेख दिलेला असतो किंवा तक्ता दिलेला असतो आणि त्याच्यावर प्रश्न दिलेले असतात आणि ते तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. जसं माहिती चित्रांच्या सहाय्याने जर दाखवली असेल तर त्या आलेखाला चित्रालेख असं म्हणतात आणि स्तंभालेख आपल्याला माहितीच आहे. तक्ता टेबलमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्याच्यावरची सोपी प्रश्न विचारले जातात. नंतर या महत्त्वाच्या घटकासोबतच गणित अध्यापनशास्त्र, ज्याला किमान 4 ते 5 प्रश्न येतात आणि त्याच्यावरसुद्धा आपल्याला उत्तरं लिहिता आली पाहिजे. त्या दृष्टीने थोडीशी आपण तयारी जर केली तर निश्चित हे प्रश्नांचे उत्तर आपल्याला सोडवता येतात. जसं गणित शिकवण्याच्या ज्या प्रभावी पद्धती आहेत त्यांचा अभ्यास म्हणजेच गणित अध्यापनशास्त्र. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे,
मूर्ताकडून अमूर्ताकडे, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण या गणिताची काही तत्त्व आहेत. तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे कोणत्या अध्यापन तत्त्वाचं उदाहरण आहे, तर ते गणित अध्यापनाचं तत्त्व आहे. नंतर निदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापनावर काही प्रश्न येतात. तर आपण जे संकलित आणि आकारिक मूल्यमापनाच्या चाचण्या घेतो किंवा निदानात्मक चाचणी घेतो, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते, तर ती निदानात्मक चाचणी असते. अडचणी दूर करण्यासाठी कोणती, तर ते उपचारात्मक असते. तर हा फरक पण आपल्याला माहिती पाहिजे. विद्यार्थ्यांच्या चुका शोधण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते, तर ती निदानात्मक चाचणी असते. तर या प्रकारचे काही प्रश्न आपल्याला मागच्या वेळेस काही आलेले प्रश्न आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि थोडीशी आपण तयारी करणार आहोत. जसं भूमितीमध्ये त्रिकोणातील अंतर्गत कोणांची बेरीज किती असते, तर ऑप्शन 90, 180, 270, 360 असते, तर उत्तर 180 आहे. चौकोनाला किती बाजू असतात, अतिशय सोपा प्रश्न आहे, 4 बाजू असतात. वर्तुळाच्या केंद्रापासून परिघावरील कोणत्याही बिंदूपर्यंतच्या अंतराला काय म्हणतात, व्यास, जीवा, त्रिज्या, परिघ की त्रिज्या. तर जेव्हा बिंदूपासून आपण बघतो तर त्या परिघाच्या अंतराला त्रिज्या असं म्हटलं जातं. त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात, तर 3 असतात. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या किती पट असतो, तर तो 2 त्रिज्या म्हणजेच व्यास असतो, म्हणजेच 2 पट. परिमितीची काही उदाहरणं येतात. चौकोनाची बाजू जर 8 सेंटीमीटर असेल तर परिमिती किती, परिमितीमध्ये चारही बाजूंच्या बेरीज असते, तर ते उत्तर आपलं येतं 32. आयताची लांबी 10 सेंटीमीटर आहे, रुंदी 5 सेंटीमीटर असेल तर परिमिती किती, तर आयताचे पण 2 बाजू 10 अधिक 10 20 आणि रुंदी 5 अधिक 5 10 अशी 30 सेंटीमीटर परिमिती येते. समान बाजू 6 सेंटीमीटर असलेल्या चौकोनाची परिमिती किती येतील, तर चारही बाजूंची बेरीज 24 येते. क्षेत्रफळाचे काही प्रश्न येतात. जसं 12 मीटर आणि 5 सेंटीमीटर रुंदी असलेलं आयताचे क्षेत्रफळ किती हे सूत्र टाकून आपल्याला उत्तर काढता येतं. चौकोनाची बाजू जर 7 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ किती, तर याचं उत्तरसुद्धा आपल्याला काढता येतं. पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर दिली तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती, तर हे सुद्धा आपल्याला सूत्रानुसार 40 सेंटीमीटर आहे, त्याचं उत्तर आहे. घनपडाच्या बाबतीमध्ये पण घनाची बाजू 4 सेंटीमीटर असलं तर घनपड किती, तर सूत्र टाकून त्याचं 64 घन सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला काढता येईल. घनाची बाजू 5 सेंटीमीटर असल्यास घनपड किती, तर याचं उत्तरसुद्धा आपल्याला 125 घन सेंटीमीटर हे उत्तर आहे. घनाची बाजू जर 3 सेंटीमीटर असेल तर घनपड किती, तर ते आहे 27 घन सेंटीमीटर. डेटा हाताळण्याच्या बाबतीमध्ये माहितीच्या चित्रांच्या सहाय्याने जे सादरीकरण केलेलं असतं त्या आलेखाला चित्रालेख म्हणतात. माहिती तक्त्याच्या स्वरूपात मांडण्यास त्याला सारणीकरण किंवा टॅब्युलेशन म्हणतात. डेटा सादरीकरणाची खालीलपैकी पद्धत कोणती, चित्रालेख, स्तंभालेख, तक्तात, वरील सर्व, तर वरील सर्व योग्य उत्तर आहे. काही गणित अध्यापनशास्त्रावर प्रश्न येतात. ज्ञाताकडून अज्ञाताकडे कोणते अध्यापन तत्व आहे, तर ते गणित अध्यापन तत्व आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते, तर ती निदानात्मक चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या चुका दूर करण्यासाठी कोणते अध्यापन केले जाते, तर ते उपचारात्मक अध्यापन केले जाते. गणित शिकवताना कोणत्या तत्त्वाचा वापर केला जातो, तर ही सर्व तत्त्वे जसं सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, वरील सर्व उत्तर त्याचे योग्य आहे. अतिमहत्त्वाचं म्हणजे त्रिकोणातील कोणांची बेरीज 180 सेंटीमीटर, चौकोनाची परिमिती 4 गुणिले बाजू, आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, घनफळ असेल बाजूचा घन, वर्तुळाचा व्यास काढायचा असेल तर 2 गुणिले त्रिज्या. चित्राद्वारे माहिती आपल्याला चित्रालेखमधून मिळते. अडचणी सोडवण्यासाठी निदानात्मक चाचणी असते. अडचणी दूर करण्यासाठी उपचारात्मक अध्यापन असतं. अध्यापनाचं तत्त्व ज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि काही सराव प्रश्न पण या ठिकाणी दिलेले आहेत. या पद्धतीने आपण काही सराव प्रश्नांची तयारी करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या पद्धतीने सोडवता येतात. जर व्हिडिओ थोडासा पाहिला आणि अतिशय सोपे प्रश्न असतात पण बऱ्याचदा ते प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत. ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. सुपरफास्ट रिव्हिजन आपण केली पाहिजे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. महत्त्वपूर्ण घटकांवर थोडंसं फोकस केला पाहिजे. यासाठी आपण तयारी करा. गणिताचे जे 30 प्रश्न असतात 30पैकी 20 ते 25 प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण याची तयारी केली तर गणितसुद्धा सोपं जातं. म्हणून आपण आजच्या घटकामध्ये भूमिती, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, डेटा हाताळणे आणि गणित अध्यापनशास्त्र या महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केला. तर थोडीशी तयारी करा. गणिताला बाजूला ठेवून आपल्याला TET पास होणं शक्य नाही. त्यामुळे गणितातले किमान 50% प्रश्न म्हणजे 15 प्रश्न बरोबर येतील. यासाठी सोपे प्रश्न सोडवण्याचा सराव करा, प्रयत्न करा. वेळेचं मॅनेजमेंट करा. इथे वेळेचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. गणितामध्ये जास्त वेळ जर घातला तर इतर विषयांवर परिणाम होतो. म्हणून गणित शक्यतोवर शेवटी घेण्याचा प्रयत्न करा. जे वाचून प्रश्नांचे उत्तर लिहिता येतात ते लवकर अटेम्प्ट करा आणि गणिताला उरलेला वेळ आपण शेवटी सादर करता येईल तर तो सर्व वेळ आपण त्याला द्या. आपल्याला निश्चितच यश मिळेल. आपल्या यशासाठी मनापासून शुभेच्छा. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.